नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असा चटणी भात बनवणार आहोत. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो. नेहमी अशाच पद्धतीने हा भात बनवाल असा हा भात तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा. जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी कच्च्या कैरीची चटणी किंवा लोणचं बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही चटणी तयार होते. नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही चटणी तयार होते. इथे आपण भात शिल्लक राहिलेला आहे तो अशा पद्धतीने आपण मोकळा करून घेणार आहोत. भात मोकळा करून झाल्यानंतर इथे आपण चटणी तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या छोट्या भांड्यात आपण इथे 10 ते 12 छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या, 1 मोठा टोमॅटो, अर्धा चमचा जिरे. पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे आता वाटण बारीक करून झालेलं आहे. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण जी चटणी तयार करून घेतलेली आहे ती तेलावर परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर 2 ते 3 मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत इथे आपण चटणी परतून घेणार आहोत. म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. इथे हा भात तुम्हाला कितपत तिखट बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे. इथे आपण फोडणीमध्ये सुद्धा 2 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. इथे आपण आता तेल सुटेपर्यंत ही चटणी परतून घेणार आहोत. नक्की एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आता चटणी परतून झालेली आहे. साधारण तेल सुटलेलं आहे. अर्धा चमचा धणा जिरा पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 1 चमचा गरम मसाला. पावडर मसाले आपण 1 मिनिटवर परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण आता पावडर मसाले परतून घेणार आहोत. पावडर मसाले परतून झालेले आहेत. इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. फोडणीमध्येच कोथिंबीरीचा वापर करा म्हणजे छान असा स्वाद येतो. इथे आपण आता कोथिंबीर आणि मीठ व्यवस्थित असं मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. छान असा मसाल्यांचा सुगंध दरवळत आहे. इथे आपला हा छान मसाला तयार करून झालेला आहे. इथे आपण आता मोकळा तयार करून घेतलेला भात आहे तो चटणीमध्ये परतून घेणार आहोत. चटणीमध्ये भात व्यवस्थित असा परतून घेणार आहोत. सकाळच्या घाई गडबडीत किंवा अगदीच संध्याकाळच्या वेळेला काहीच जेवण बनवायला सुचत नसेल किंवा अचानक कोण पाहुणे आले तर अशा पद्धतीने जर हा भात बनवून दिला तर नक्कीच 2 घास जास्त जेवतील असा हा भात तयार होतो. इथे आपण आता चटणीमध्ये भात व्यवस्थित असा परतून झालेला आहे. भात परतून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे आपण आता 2 ते 3 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे. भात वाफवून होईपर्यंत इथे आपण एक चटणी तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण कच्च्या कैरीची चटणी तयार करणार आहोत. त्याच्यासाठी इथे आपण सफेद कांद्याचा वापर करणार आहोत. सफेद कांदा नसेल तर तुम्ही लाल कांद्याचा सुद्धा वापर करू शकता. कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. इथे आपण कच्च्या कैरीचा वापर करणार आहोत. कच्ची कैरी स्वच्छ धुवून झाल्यानंतर सालं काढून घेतलेली आहेत. आता कच्च्या कैरीचे आपण बारीक असे तुकडे करून घेणार आहोत. इथे मी कच्ची कैरी चिरून घेणार आहे. तुम्हाला जर किसणीवर ही कैरी किसून घ्यायची असेल तर तुम्ही कच्ची कैरी किसूनसुद्धा घेऊ शकता. इथे आपण आता कच्ची कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर एका मिरचीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे आपण आता कच्ची कैरी, कांदा, मिरची, कोथिंबीर चिरून घेतलेले आहे ते एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. अर्धा चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. नुसार मीठ. मीठ आणि लाल तिखट व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. इथे तुम्हाला साखर किंवा गुळाचा वापर करायचा असेल म्हणजे चटपटीत आणि आंबट तिखट गोड अशी जर चटणी बनवायची असेल तर इथे थोडंसं चवीनुसार गुळाचा सुद्धा वापर करू शकता. चटपटीत अशी इथे आपली ही कच्च्या कैरीची चटणी तयार करून झालेली आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. भातसुद्धा छान वाफवून झालेला आहे. झाकण काढून इथे पाहू शकता भाताला छान एक वाफ आलेली आहे. भात एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. मस्त चटपटीत अशी कच्च्या कैरीची चटणी आणि गरमागरम झणझणीत असा वाफाळता चटणी भात. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा. आणि कच्च्या कैरीची चटणी आणि तोंडी लावण्यासाठी इथे आपण बारीक चिरून घेतलेला सफेद कांदा. नक्कीच एकदा अशा पद्धतीने एकदा बेत बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.